हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, विनायकं गुरुनोमी सादरे नाम विस्मृतं, येषां चरणसान्निध्यं जीवा मुक्ता भवन्ति, साकरे वंशविख्यातं ज्ञानानपरायणं, विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्ते, ज्ञानप्रतापविलसतवचनमृतं च अद्वैतभावपटुतायैकबुद्धिरहस्य, ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयेषु, श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुभ्यम्। मन निश्चल करी धारणा धरे, श्रवण मनन निधी ध्यासन करे, तो साक्षात्कार तू पोते भाई, यमा संदेह रहे न कोई। पंचीकरण आणि या ग्रंथामध्ये ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु या 6व्या चौपाईमध्ये आपल्या शिष्याला सूचना देत आहेत, बोध करतायत आणि आता या ग्रंथाला आरंभ करतायत। आतापर्यंत बऱ्याच गोष्टी आपल्या शिष्याला सांगितल्या, या ग्रंथाचं महात्म्य सांगितलं, या ग्रंथाचं अंतरंग सांगितलं, या ग्रंथाचा अधिकारी सांगितला, कुणाकडून ऐकायचा हा ग्रंथ सांगितलं, यांनी काय फल मिळतं ते सांगितलं। अशा अनेक गोष्टी मागच्या 5 चौपाईमध्ये श्रीराम गुरूंनी सांगितल्या, त्याचं चिंतन आपण केलं। परंतु आता वास्तविक ग्रंथाला आरंभ करायचा आहे। ग्रंथ इथून सुरू होतो आणि म्हणून आता झालं ते इतकं तितकं झालं। परंतु आता ग्रंथ जर ऐकायचा तर सूचना देतात की तुला आता ऐकायचं आहे ना, तुला समजलं नाही का काय हे काय नाही ना, काय होतं काय नाही, मग आता ग्रंथ ऐकत असताना असा तसा ऐकायचा नाही। मन निश्चल करी धारणा धरे, आता तू मन निश्चल कर, स्थिर कर, आता तू मन एकाग्र कर आणि मी जे सांगतो ते ऐक। आणि जो बोध तुला मी देणार आहे, जो आत्मबोध देणार आहे, तो आत्मबोध तू त्या आत्मबोधाने आत्मतत्व धारण कर। तू तिथे स्थिर राहा, त्याला धरून राहा, तसा निश्चय कर। काय कर, कळलं का? मन निश्चल करी, काय करी, करी नुसतं ऐकी नाही, आता मन निश्चल करी, तू मन स्थिर कर। माणसाची मन स्थिर नाही, इथं बसतील घरच्या चिंता करते, कीर्तनात दे का घरी आहे नाही, मग तुला तसा बोध होणार नाही। तू आता ते सगळं संसार तुझ्या डोक्यातून काढून टाक आणि मन तुझं काय कर, एकाग्र कर। सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित ऐकून घे,
थोडस ही मन इकडं तिकडं होऊ देऊ नको. मन एका टोकावर एकाग्र झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? असं कर. कशासाठी कर? कारण हा आत्मबोध फारच कल्याणाचा आहे. हा आत्मबोध जर थोडीशी बी शंका राहिली तर सगळा हुडकून जातो. म्हणून जी शब्द आहेत ते शब्दाचा अर्थ जो आहे ती अर्थरूपता तुला प्राप्त झाली पाहिजे. तुला मी आत्मा आहे असा बोध धारण करता आला पाहिजे. कसा? मी ज्या शब्दानं आत्मा सांगणार आहे ते शब्द धरू नको. त्याची अर्थरूपता ते आत्मा नाहीये, ती वस्तू तू धारण कर. धारणा धरे. काय रे? तुझं धोरण बदल, तुझी धारणा बदल. नुसते शब्द ऐकशील आणि ते शब्द दर्शील आणि तेच लोकांना सांगित बसशील. धारणा बदल. धारणा तुझी देह मी अशी धारणा आहे, ही धारणाच बदलून टाकणार आहे. मी आत्मा आहे अशी धारणा झाली पाहिजे. कशी धारणा झाली पाहिजे? आत्मा आहे, मी आत्मा आहे असं कळालंच पाहिजे. धोरण बदललं पाहिजे, धारण बदललं पाहिजे. तू दुसऱ्या धारणाला बांधलेला आहेस, तुला आत्मा नावाच्या धारणाला बांधायचे. तू तिथं बांधून घे. म्हणून धारणा धरे. काय धरे? धरे. एक करे आणि दुसरं धरे. मन निश्चल करे, धारणा धरे. आत्मबोध आत्मस्वरूपाची धारणा धरे. तू देह धारण केलेला आहेस, ती धारणा टाकून दे आता आणि मी आत्मा आहे अशी धारणा कर. कशी आहे? असा निश्चय कर. असं होऊन राहा. अशी वस्तुस्थिती आहे ती तुला सांगतो. म्हणून तू जरा एकाग्र चित्त नाही. कसं आहे? आणि हे एकाग्र चित्त नाही काही असतं. म्हणून ते सगळं आहे. दुसऱ्या गोष्टी ऐकल्या नाही ऐकल्या ते सोडून देण्या जमते. आणि हे तसं जमत नाही. कारण हे सगळ्या सुखावर नेऊन लोळवणारं ज्ञान आहे. हे ज्ञान कसं आहे? सर्वस्व प्राप्त होते. इथून सर्व सुखाला प्राप्त व्हायचं ना. मग अवधान एकले दिजे तरी सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रत्युज्ञोत्तर माझे उघड आहे का ज्ञानेश्वर माऊली नव्या देशवर. तू अवधान दे, तू चित्त दे, तू मन एकाग्र कर. तू मन हेची करी. तू मन हे नाही, मन मीची करी. माझी आता जे सांगतो ते लक्षात ठेव. तू लक्ष दे. काय कर? अवधान एकले दिजे. नुसतं अवधान दे, दुसरं काहीच देऊ नको. आता फक्त काय पाहिजे? अवधान. दिले चित्त तरी बहुत न लगे फारसे विघ्न. दिले चित्त तरी बहुत. तेवढंच दे. काय दे? परमार्थ चित्ताचा आहे, वित्ताचा नाही. लोक वित्ताचा करायचं. याच्यात आहे चित्ताचा आहे. चित्त तद्रूप होतो. चित्त परमात्मा होतो. चित्त होतो. म्हणून अवधान दे, लक्ष दे. अवधान एकले दिजे तरी कशामुळं? सर्व सुखाची पात्र होईल. आणि तुला सर्व सुख मिळेल. तू पात्र होशील सर्व सुखाला. तो परमात्माच तुझ्या पदरात पडेल. तुला कशाचीच कमतरता राहणार नाही. इतकं ज्ञान महत्वाचं आहे. फार सुंदर. भरोनी प्रपंचाचा घोटू. काय?
कळतं? काय करायचं हे ज्ञान काय करतं? हे आगस्तीसारखं आहे, सगळा संसार पिऊन टाकतं, नष्ट करतं. बरोनी प्रपंचाचा घोटू, प्रपंचाचा घोटच घेतो, एका घोटात प्रपंच गिळून टाकतो, सगळा संसार दुःख गिळून टाकतो, नष्ट करतो, राहून देत नाही. की जे देखताची देखतया दृष्ट, आणि काय करतं? की जे काय की जे देखताची देखतया दृष्टू, अरे पाहणाऱ्यालाच पाहणारा दाखवितो. देखतया पाहणाऱ्याला देखताची, पाहणाराच देखताची, कोण? पाहणाराच. अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराजांची रचना आहे. की जे काय की जे देखतया पाहणाऱ्याला, पाहणाऱ्याला. मग जो पाहणारा आहे ना, पाहणाऱ्याला काय करते ते? देखतया देखताची, पाहणाऱ्याला पाहणाराच दाखवितात द्रष्टू. असं काऊन? प्रपंचाचा गोट घेऊन जो द्रष्टा आहे, जो पाहणारा आहे, जो ज्ञान स्वरूप आहे, जो जाणणार आहे, त्या जाणणाऱ्यालाच दाखविणं म्हणजे शास्त्र. आणि इतक्यानं काय होतं म्हणजे, असं केलं काय होतं? आनंद साम्राज्य पाठू बांधीचे जीवा. आनंदाच्या साम्राज्यामध्ये त्या जीवाला आनंद साम्राज्याचं राज्य देऊन टाकतात, त्या राज्याचं वैभव देऊन टाकतात, तिथला राजा करतात, त्याला राजपाटावर बसवतात, त्याचा राज्याभिषेक करतात. कुणाचा? बांधीजे जीवा. जीवाला आनंदाचं राज्य देऊन आनंद साम्राज्य पाठू. काय बांधीजी कोण शब्द घेतला? मग पाठ बांधणंच लागतो ना, राज्याभिषेक करणंच लागतो ना. त्या आनंदाच्या ठिकाणी आनंद साम्राज्याचा राजा करून पाठ बांधणे म्हणजे राज्याभिषेक करणे. पाटू, पाटावर बसविणे, गादीवर बसविणे, त्याच्यावर बसविते. आनंद साम्राज्य पाठू बांधीचे जीवा. साम्राज्याचं तोरण बांधतात आनंदाच्या साम्राज्य जीवासाठी. जीवाला त्या राज्यवैभवावर लोळीतात, आनंदावर लोळवतात. असं हे शास्त्रे. म्हणून बाबा तो मन निश्चल करी. काय केली? आता तो मन एकाग्र कर आणि धारणात कर. सांगितले तो हो, तू बाळग, तू साधी विखुरी जाऊ देऊ नको, त्याला कमी महत्व देऊ नको. ते सांगितलंच असते असं म्हणू नको. आपलं करायचं असतं, त्याच्या ऐकायचं असतं असं करू. ते सांगतील तसं का. आणि हे तो तशी शपथ घेतलेलीच. तेच माझे हित करी ती सगळं कृपा करी. असं जर आहे ना, तर मग त्यांच्या वचनावर विश्वास ठेव, दृढ विश्वास ठेव. ते सांगतील तसं चिंतन कर, तसा बोध धारण कर. म्हणून मन निश्चल करी धारणा धरे, श्रवण मनन निधी ध्यास करे. काय करे? श्रवण मनन. श्रवण कर, श्रवण केलेलं मनन कर, आणि मनन झालं तर निधी ध्यास कर. आणि त्याच्याही पुढे त्वम पदार्थ शोधन कर, आणि स्वतः देवस्वरूप हो, साक्षात्कारी हो. काय कर? श्रवण कर, मनन कर, निधी ध्यास कर.
त्यात तर सांगायचे ना तुला. हो. मग ते नीट श्रवण. मग सांगितलेलं त्यानं नाही जमलं तर मनन कर. मननाच्या पुढे नाही जर जमलं तर निधिध्यास कर. कळत आहे हो. काय म्हणजे श्रवण? श्रवण, हे असं ऐकिने म्हणजे नाही. श्रवण. कशाला म्हणतात श्रवण? ही परमार्थाची फार अंतरंग साधनं आहेत. परमार्थात अनेक साधनं असतात ना. परमार्थात हो. अनेक प्रकारची साधनं आहेत, अनेक प्रकारच्या साधना आहेत ना. हो. ते बहिरंग साधनं आहेत, त्या बाहेरच्या आहेत. आता ही अंतरंग साधना आहे आणि अंतरंग साधने ही साधना आहे. साधना करावी लागते, त्याच्यासाठी साधन दिलेलं असतं. साधनं कशासाठी दिली परमार्थाची? साधना करण्यासाठी. साधना करायचीच नाही ना, साधनच नसते. हो. मग त्या साधनाचा काय उपयोग? हम्म. अहो नामस्मरण हे साधन आहे, करीन कोण? केलं तर आहे. तीर्थाटाने साधन आहे, जाईल कोण? हम्म. जप तप क्रिया कर्म ही साधनं आहे, करीन कोण? व्रत उपास ही सगळी साधनं आहे. हरीच्या घर साधन आहे, करीन कोण? हम्म. साधना करण्यासाठी असतात. साधनं कशासाठी सांगितलेली असतात? साधना करण्यासाठी. मग त्याची साधना केली तर फळ मिळत असत. मग ही श्रवण. साधनं आहेत. हम्म. काय? साधना आहे. आणि फार अंतरंग साधनं आहेत. ती बाकीची साधनं बहिरंग साधनं आहेत, ती बाहेरची आहेत, ती परमात्म्यापासून फार दूरची आहेत. परमात्म्यात लांबची साधनं आहेत, परमात्म्याचीच साधनं आहेत, परमात्मा प्राप्तीचीच साधनं आहेत. सगळी साधनं, तप असेल, जप असेल, योग असेल, क्रिया असेल, नेम असेल, पूजा असेल, अर्चन असेल, वंदन असेल, सख्य असेल, दास्य असेल, नामस्मरण असेल, काय जे असेल, निष्काम कर्म असेल, निष्काम उपासना असेल, ही सगळी साधनं आहेत. सगळ्याचा परमात्मा प्राप्तीमध्ये उपयोग आहे. परमात्मा प्राप्तीकडे नेणारी साधनं आहे. संसारातून काढून परमार्थात लावणारी साधनं आहे. संसारात रमवणारी साधनं आहे ती नाही. संसाराला बाजूला करून परमार्थात आणणारी साधनं आहे. आणि देवाकडे हळूहळू हळूहळू नेणारी साधनं आहे. एक एक पाऊल टाकीत नेणारी साधनं आहे. संसाराचं वर्णन करणारी संसाराची साधनं, संसाराचं नाही करणारी साधनं, परमार्थाची साधनं संसार सांगतात, देव सांगतात. देवाकडे नेणारी साधने, देवाकडे नेणारी साधने सगळी परमार्थाची साधने. पण ती बहिरंग साधनं आहे, ती फार दूरची साधनं आहे. हो. एवढंच कोणतं लांब आहे, कोणतं जवळ आहे, आहेच असतात. मग लांबचा माणूस असला तर लांबचं साधन लागतं, आणि जवळचं असेल तर जवळचं लागतं. एखादा माणूस जर घरून निघतच नाही तर त्याला तीर्थयात्रा न्यावं लागतं. ते चिटका दिलाय पक्का, निघतच नाही. मग त्याला काय करायचं? त्याला न्यावं लागतं. ते गोतळासारखा चिटकरी तिकडे जातो. त्याला संसारामध्ये जोडावं लागतं आणि त्या देवाकडे न्यावंच लागतं. मग त्याला काम तो साधन वापरला. त्याला काय हे सांगणार हे तर ऐकतच नाही. म्हणून त्या सांगतात जो काय जोपर्यंत तुझे हातपाय जोवरी हातपाय हो. जोवरी सगळं सिद्ध आहे, हात चालवया पाय तव तू तीर्थाशी जाय, सोयीत पाय. तो तू आपले सोयीत पाय तीर्थयात्रा जाय. निघत नाही म्हणून
तीर्थयात्रेला चाललेलं तसं नाही. मग पायी तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नाही. हाची माझा नेम सिद्धीने, इतक्या नवीन नाही. संत समागमे करावी आवडी, संत समागम करावा असं हळूहळू सांगावं लागतं. तीर्थयात्रेला जाव, मग नामस्मरण घ्यावं सांगावं लागतं, पायी चाल म्हणावं लागतं, त्याच्या पुढे संत समागम करावं म्हणावं लागतं. हळूहळू हळूहळू तिथपर्यंत आणण्याची साधनं आहेत ती. हळूहळू चाला. हळूहळू चाला, कोणी कोणाची न बोला. परमार्थात साधनं अनेक आहेत, हो. पण ती बरीच साधनं बहिरंग प्रकारची साधनं आहेत आणि ती अधिकार परत्वे, अधिकार जसा असेल तशी. पण इथं तुम्ही जे विचारलं की माझा भ्रम कसा जाईल, माझं जन्म मरण कसं निवृत्त होईल, माझे अनर्थ कसा टळेल, दुःखाची निवृत्ती कशी होईल, मला परमानंद कसा मिळेल, मला आनंद साम्राज्यात जायचंय, मला आत्मसाक्षात्कार कसा होईल, हे विचारलंय. मग ती साधनं नाही सांगता येणार तुला, मग तुला अंतरंग साधनं सांगायला लागते. कोणती? अंतरंग. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि त्वम पदार्थ ही साधनं, तत्त्वम पदार्थ शोधन ही साधनं अंतरंग साधनं आहे, अत्यंत अंतरंग साधनं, फार जवळची आहेत परमात्मा. नाही, या साधनाची साधना केली की परमात्मा साक्षात्कार होतोच. कसं? म्हणून श्रवण कर. काय कर? श्रवण. श्रवण हे महत्वाचं अंतरंग साधन आहे आणि यानंच काम होत. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकातिक जान परम भक्त. श्रवणानं होतं. सगळ्या भक्तीतली पहिली भक्ती श्रवण भक्ती. कोणती भक्ती? 9विधा भक्ती आहे ना, त्याच्यातली पहिली भक्ती कोणती? श्रवण. पण करील कोण? श्रवण केलं पाहिजे. संप्रदायात श्रवणच आहे बरं का. कीर्तन म्हणजे श्रवणच. श्रवण, प्रवचन, कीर्तन, इकडे शब्दच आहेत. याचं त्यांना ऐकणे म्हणजे श्रवण. आणि गुरु शिष्य परंपरा हे सांगित आले आणि ऐकित आले. ज्ञानेश्वर महाराज सांगतायत, ब्रह्मनिष्ठ श्रीराम गुरु सांगतायत आणि आपण श्रवण करतो. वारकरी संप्रदायात हेचे बरं, वारकरी संप्रदायात काही करीत बसणं नाही. वारकरी संप्रदायाच्या मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, अमृताचे अमृतुल्य शब्द, संताचे शब्द, आणि ते शब्द धारण केले असले की हा अमृत तत्वाला पोहोचलो. म्हणून त्यांच्या मुखातून अमृत स्त्रवण काय होतं? अमृताचा वर्षाव संत करतात. त्यांच्या मुखातून अमृत, मुखावाटे आली अमृत वचने. काय? त्यांच्या मुखातून अमृताची वचनं येतात आणि ती श्रवण करावी लागतात. आणि ते अमृत सेवन जर केलं त्याला ज्ञान अमृत म्हणतात. कोणतं अमृत आहे? ज्ञानामृत. हे अमृत जर सेवन केलं तर मरण काय काही संपून जातं. संसार संपतो, दुःख संपतं, आनंद आनंद. आता संसार आनंद सोड, अवघी त्रैलोक्य आनंदाची. आता सगळं त्रैलोक्य आनंदानं दुःखाचा लेश राहत नाही. अवघी आनंदाची सृष्टी आहे. असं होतं. हे श्रवण नव्हतं. म्हणून आपला संप्रदाय श्रवणाचा आहे. कशाचा आहे? श्रवणाचा. श्रवण. पण श्रवण म्हणजे नेमकं काय हो?
ते कसं करावं? श्रवणाचा अर्थ आहे वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय करणे. काय कळलं का? ध्यानात ठेवा. वेदांत वाक्याचा वेदांताच्या महावाक्याचा तात्पर्य निश्चय करणे म्हणजे श्रवण. श्रवण काय? श्रवण म्हणजे काही नाही. श्रवण म्हणजे जी वेदांत वाक्ये, वेदांतानं महावाक्य सांगितलेली, वेदांतानं सार सांगितलेले, वेदांताचं जे सार आहे, वेदांताचे जे मनोगत आहे, वेदाचं जे मनोगत आहे, ते मनोगत ओळखून तसा निश्चय करणे याचं नाव श्रवण. वेदानं काय सांगितलेलं आहे, वेदाचं मनोगत कशात आहे, वेदाचं महावाक्य काय, त्या महावाक्याचं तात्पर्य जे आहे तो निश्चय करणे. कळलं का? श्रवण म्हणजे काय? आता वेदाचं महावाक्य काय, वेदाची वाक्यच काय असतात हेच माहित नाही आम्हाला. ही सुचवू. वेदात 2 प्रकारची वाक्य असतात. काही अवांतर वाक्य असतात आणि काही महावाक्य असतात. वेदामध्ये 4ही वेदामध्ये देवाचं वर्णन केलेले, देवाचं गुणगान केलेले, देव कसा आहे, देव काय आहे, देव प्राप्तीचे अनेक उपाय वेदांतात सांगितलेले. आणि त्याच्यापैकी काही वाक्यानं देव कसा आहे असं सांगितलंय, त्याला अवांतर वाक्य म्हणतात. त्यानं देव कसा आहे हे तर कळतं. सत्य ज्ञानानंतम हे वाक्य. देव कसा आहे? सत्य स्वरूप आहे. देव कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. देव कसा आहे? अनंत स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, अनंत आहे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुणचे थे, तो हारे श्रीहरी पहिला डोळे भरी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ते सत्य जो स्वरूप, सत्य स्वरूप आहे, जो ज्ञान स्वरूप आहे, अनंत आहे. सत्य ज्ञान अनंत, आनंद नाही, आनंद व्यापक. कसा? व्यापक. असा जो परमात्मा व्यापक आहे. असं ज्या वाक्याने बोध होतो, परमात्मा स्वरूपाचा ज्या वाक्याने असा बोध होतो की तो व्यापक आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो विश्वाचा अधिष्ठान आहे, तो विश्वचालक आहे, तो ब्रह्मांड नायक आहे, तोच उत्पत्ती करतो, त्याच्यामुळे जी स्थिती आहे, त्याच्यामुळे सगळा नाश होतो, उत्पत्ती स्थिती तो सगळं करतो. तडाची पण आले ज्याची सत्ता, कुणाच्या सत्तेनं जग चालतं? ज्याच्या सत्तेनं जग चालतं तो देव. असा जो बोध होतो ना देवाचा, की देवाचं स्वरूप कसं आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अनादि, तो अनंत आहे, तो व्यापक आहे, तो जन्ममरण रहित आहे, असा जो देवाचा बोध ज्या वाक्याने होतो, एकम अद्वितीयम ब्रह्म, तो एक आहे, अद्वितीय ते ब्रह्म आहे. ही वाक्य काय? ही वेदाचीच वाक्य. एक अद्वितीय ब्रह्म कोणाचं वाक्य? वेदाचं. ही वाक्य जी आहे
याला अवांतर वाक्य म्हणतात. यांनी देवाचं स्वरूपच सांगितलेलं असतं, यथार्थही सांगितलेलं असतं, खोटं काहीच त्याच्यात नसतं, बरोबर सांगितलेलं असतं. हे तसंच असतं. आणि याला काय म्हणतात? आणि काही महावाक्य. महावाक्यामध्ये तत्वमसी, तो देव तूच आहेस. तत् त्वम आसी, तत्वमसी, तत् त्वम आसी, तत् त्वम आसी. 12 वेळा सांगितलंय वेदामध्ये, कृतीमध्ये, छांदोग्य उपनिषद उद्दालक मुनींनी त्याच्या मुलाला श्वेतकेतूला सांगितलेले वाक्य तत्वमसी. हे महावाक्य, हे सदवाक्य नाही, हे अवांतर वाक्य नाही. याने मी ब्रह्म असा बोलतो. तेच तू आहेस. ते ब्रह्म जे म्हणतात ना, जे निर्गुण निराकार व्यापक म्हणतात ना, ते ब्रह्म तू आहेस. याने अप्रोक्ष ज्ञान होतो. मी ब्रह्म आहे असा बोलतो. काय लक्षात? अलग लक्षात? अवांतर वाक्याने परमात्म्याचं परोक्ष ज्ञान होतं आणि महावाक्याने परमात्म्याचं अप्रोक्ष ज्ञान होतं. कळलं का महाराज? अवांतर वाक्याने परमात्म्याचं कसं ज्ञान होतं? परोक्ष ज्ञान होतं. परोक्ष म्हणजे दूर आहे, देव असा आहे, देव तसा आहे, देव तसा आहे. आणि महावाक्याने तो तसं जे स्वरूप आहे ते मीच आहे असा बोलतो. अप्रोक्ष, साक्षात, प्रत्यक्ष. कसं होतंय? आम्ही सांगितलं तुम्हाला, स्वर्गामध्ये कल्पतरूची झाड आहेत, कामधेनूची किल्लार आहेत, चिंतामणीच्या सडका आहेत, आणि इंद्रदेव असतो, तो राज्य करतो. आता तुम्हाला कळलं का नाही? ज्ञान झालं का नाही स्वर्गाचं? स्वर्ग कसा असतो तुम्हाला माहिती आहे का नाही? आता तुम्ही वर्णन ऐकलंय ना. मग आता तुम्हाला स्वर्गाचं ज्ञान झालं का नाही? झालं. पण तुम्ही स्वर्ग पाहिला का? मग हा फरक आहे. हा, मग परोक्ष आणि अप्रोक्ष काय वानगडे? परोक्ष म्हणजे असं शब्द ज्ञान. कसं ज्ञान? शब्द ज्ञान. परोक्ष म्हणजे शब्द ज्ञान. आणि शाब्दिकाची कारण शब्द ज्ञानी जरी होशी आगळा, शब्द ज्ञान चालत नाही. शब्द ज्ञानाने जमत. कसं होतं? शब्द ज्ञानाने जमत. हा, या परोक्ष ज्ञान. भरला हरितीचे, हो भरला. तळीस्थळी विठ्ठल भरला, कळीता ठाव नाही उरला. पण आजी मी दृष्टीने पाहिला का? नाही. मग जर दृष्टीने नाही पाहिला तर मग ते परोक्ष आहे. आणि दृष्टीनं पाहिलं की ते अप्रोक्ष. अप्रोक्ष. कळलं का? अप्रोक्ष म्हणजे प्रत्यक्ष, अप्रोक्ष म्हणजे साक्षात, आणि परोक्ष म्हणजे दृष्टीहार, फक्त शब्द, ऐक्यू. ऐक्यू ज्ञान वेगळं. हे लोक सगळे ऐक्यू ज्ञानी आहेत सगळे. हे ऐकलेले इकडे तिकडे दष्टांत जमा केले, ऐकू तेच माणसात बाजारात जाणे ऐक्यू म्हणते. ते शब्द ज्ञान, ते ज्ञान आहे. खरं आहे ते का खोटं नाही? खरं आहे, पण प्रत्यक्ष याला त्याचा अनुभव नाही. सांगितलेल्या गोष्टी खोट्या थोडी. तुकोबाराने सांगितले, ब्रह्मनिष्ठ श्रीरामगुरूने सांगितले, ज्ञानेश्वरी सांगितली, हे सगळं सांगितलंय ना. आणि आपण ऐकलंय ना. आपल्याला कळलंय का?
प्रत्यक्ष नाही ना. प्रत्यक्ष नाही कळालं, पण त्याच्यातल्या गोष्टी खोट्या नाही. परोक्ष ज्ञान पण जोपर्यंत श्री गुरु भेटत नाही, सद्गुरू भेटत नाही, तोपर्यंत हे खरं अपरोक्ष नाही. होतच नाही. हं. म्हणून अप्रोक्ष ज्ञानासाठी सद्गुरू लागतो. आणि जो अप्रोक्ष ज्ञान सांगितला असतो तोच सद्गुरू आहे. हो. जो सांगे परोक्ष ज्ञान सद्गुरू तोच जाण जो सांगे परोक्ष अप्रोक्ष ज्ञान. अप्रोक्ष ज्ञानासाठी सद्गुरू लागतो. अप्रोक्ष ज्ञान हे महावाक्याने होतं. कशाने होतं? महावाक्य. हं. महावाक्य 4 आहेत. महावाक्य चार. एक तत्वमसी, हे ध्यानात ठेवा. हो. तत्वमसी हे महावाक्य आहे. ज्ञानेश्वरी एका शब्दावर या तत्वमसी गीता या शब्दाचा विचार करते. तत्शब्दाचा, त्वम शब्दाचा आणि अशी शब्दाचा 6 अध्याय केले. पहिल्या 6 शब्दात फक्त त्वम शब्दाचा विचार केलेला आहे. हो. गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये दुसऱ्या 6 अध्यायात, भक्ती अध्यायापर्यंत 12व्या अध्यायापर्यंत तत् म्हणजे त्या देवाचा विचार केलेला आहे. आणि पुढच्या 3 अध्यायामध्ये त्या दोन्ही एकच आहेत. जीवाचं स्वरूप आणि देवाचं स्वरूप एकच आहे असं पुढच्या 3 याच्यात केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी काही पूरक गोष्टी, मग दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती, आणखीन काही गुण आणि शेवटी उपसंहार असे पुढच्या अध्याय. म्हणून गीता एका शब्दावर आहे, तत्वमसी महावाक्यावर आहे. हे कळलं पाहिजे. पंचदशी एका शब्दावर आहे, सच्चिदानंद. सत शब्दावर 5 प्रकरणे, चित शब्दावर 5 प्रकरणे, आनंद शब्दावर 5 प्रकरणे. एका शब्दावर. अद्वैत मकरंद अहम ब्रह्मास्मी एवढ्या एका शब्दावर आहे. हे वाक्य महावाक्य. महावाक्याचा अर्थ एवढा असतो की ग्रंथ होतात पण संपत नाही. महावाक्य इतकुसं नसतं. हसायला दिसायला इतकुसं असतं, उच्चारायला इतकुसं असतं, अर्थ आनंद असतो. कसं? म्हणून महावाक्य तत्वमसी हे काय? महावाक्य 4 पैकी एक आहे. दुसरं त्या तत्वमसीनं जो बोध होतो ते एक महावाक्य, अहम ब्रह्मास्मी. ते तू आहेस म्हणल्याबरोबर मी ते आहे असा जो निश्चय होतो. अहम ब्रह्म, मी ब्रह्मस्वरूप आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मस्वरूप आहे. मी ब्रह्म आहे, मी देह नाही. मी काय आहे? ब्रह्म. हे अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य. प्रज्ञानाम ब्रह्म हे महावाक्य. आणखीन एक महावाक्य. अशी वेदाची काय वाक्य? 4 महावाक्य. अयम आत्मा ब्रह्म हे 4. असं ध्यानात आणून द्यावं सांगणाऱ्याला कधी कधी अशी 4 महावाक्य. आणि हे वेदांताचं तात्पर्य. वेदाचं तात्पर्य काय? की हा बोध तुम्हाला व्हावा. हे वेदाचं मनोगत आहे की अशी बुद्धी तुमची व्हावी. बुद्धीचा पालट धरावे काही, मागुता हा नाही मनुष्य देह. असा पालट करण्यासाठी या मनुष्य देहामध्ये ही महावाक्य सांगितलेली आहे. आणि ही ऐकून, ही महावाक्य ऐकून तसा निश्चय होणे याचं नाव श्रवण. कनिष्ठ ऐकणे म्हणजे तुम्हाला सांगितलं वेदांताच्या महावाक्याचा तात्पर्य निश्चय होणे याचं नाव काय?
श्रवण कशाला म्हणतात? ऐकलं सोडून दिलं याला म्हणत नाही. तसा निश्चय झाला का निश्चयावर श्रवण ठरतो. आपला निश्चय बदलला का नाही, का मी देह असाच निश्चय राहिला. जर मी देह असाच निश्चय राहिला तर श्रवण घडलंच कुठं? नाही. गोष्ट घडली पाहिजे ना. घडण्याला महत्व आहे. पेरलेलं आहे मोठं आणि काहीच नाही आलं, काहीच नाही घडलं. मग तीर्थयात्रा घडली पाहिजे का केली पाहिजे? केली वर घडली पाहिजे. तसं श्रवण ऐकलं पाहिजे, हे बरोबर आहे. पंचकरण ऐकलं पाहिजे, पण त्याचं फल मिळालं तर घडलं. तसं श्रवण घडलं पाहिजे. कळतं का जरा? कळतं. कनिष्ठ ऐकलं पाहिजे. नाही. ऐकलेलं काय झालं पाहिजे? तो बोध झाला पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात श्रवण कर, श्रवण कर. श्रवणाने प्रमाण संशय टाका. आता हे तुम्हाला रोज एक नवीन विचार मी काय करणार. आता हे असंच आहे. 3 प्रकारचे संशय असतात. एक प्रमाण संशय असतो, दुसरा प्रमेय संशय असतो आणि तिसरी विपरीत भावना असते. हे 3 असतात. त्याच्यातला प्रमाण संशय तुम्ही सांगतात हे खरं, इथं असं प्रमाण सांगितलं, तिथं तसं प्रमाण सांगितलं. तुकोबार आहे असं म्हणतात, माऊली असं म्हणते. मग खरं कोणतं धरायचं? तुम्ही म्हणतात वेदांना सांगितलं की मी ब्रह्म आहे असा निश्चय करा, पण ते न वेगळं सांगितलं, यानं वेगळं सांगितलं. आम्ही करायचं काय? प्रमाणामध्ये जी टक्कर होते, कोणाचं प्रमाण धरायचं? तुम्ही सांगतात हे धरायचं का ते सांगतात ते धरायचं? या महाराजाचं खरं बनायचं का त्या महाराजाचं खरं नाही? ते महाराज म्हणलं ते काय खरं नाही, हे महाराज म्हणलं हे काय खरं नाही. आपण करायचं कोणतं? प्रमाण. प्रमाणातला संशय. तुम्ही म्हणतात आम्ही देवे आणि ते म्हणतात आम्ही जीवे. कोणतं प्रमाण धरायचं? आम्ही आम्हाला ब्रह्म समजायचं काय समजायचं? आम्ही आम्हाला हा प्रमाण संशय. काय प्रमाण? श्रवणाने प्रमाण संशय जातो. काय होतो? प्रमाण. स्त्रीवरू सगळ्या प्रमाणाचा समन्वय करून बरोबर सांगतात. त्याच्यामुळे प्रमाण संशय राहत नाही आणि आत्मबोध होतो. अलग लक्षात? म्हणून हे ग्रंथ श्रवण करा. त्याच्यात सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. असं श्रवण करी, मनन करी. काय करी? श्रवणानं जर नाही काम झालं तर मग मनन कर पुन्हा. आता हे ऐकलं तुम्ही, पण आपला मी ब्रह्म आहे असा निश्चय नाही झाला. सांगितलं नाही. श्रवण केलं म्हणजे काय केलं? ते सांगितलं की तू शरीर नाही, तू मन नाही, तू बुद्धी नाही, तू आत्मा आहेस, तू याला सगळ्याला जाणणार आहेस, तू द्रष्टा आहेस. आता द्रष्टा मी आहे असा बोध धारण कर, मी साक्षी असा बोध धारण कर. हे श्रवणात सांगितलं होतं, पण ते निश्चय होत नाही. मग निश्चय होत नाही तर तू मनन कर. हे सांगितलेलं पुन्हा जसं गाय चरून आल्यावर, हे म्हणजे चरणं, हे म्हणजे काय? चरण. आणि गाय चरून आल्यावर पुन्हा तो चारा तोंडात आणून पुन्हा त्याचं काय करते? रवंथ करते. काय करते? मग तसं हे पुन्हा पुन्हा ध्यानात आणून की बाबा ते हा हे शरीर आरामासाच आहे, मी आरामास नाही, असं मनातल्या मनात आपल्या मनाला बोध करीत बसणे, आपला दृढ निश्चय धरणे मी आत्माच आहे.
हे पुन्हा पुन्हा चघळणे, हो रवंत करणे. रवंत करणे, हो याचं नाव काय? मनन. मनन. याचं तुम्ही करतात ती मनन. हम्म. कानाला लावतात, पुन्हा ऐकतात, पुन्हा ते काय हो ते काय मनन. हा मनन. सारखं सारखं. हा. सारखं सारखं ते करणे, त्याला काय म्हणायचं? मनन. मनन. मननाने प्रमेय संशय जातो. काय होतं? प्रमेय संशय जातो. वस्तूबद्दलचा संशय जातो, ब्रह्म वस्तूबद्दलचा संशय जातो, परमात्मा वस्तूबद्दलचा संशय जातो, परमात्मा निश्चय होतो. काय होतं? परमात्मा निश्चय होतो. प्रमेय म्हणजे वस्तू, हम्म. परमात्मा वस्तू, ब्रह्म वस्तू, त्याच्याबद्दल काय संशय जो असतो तो संशय दूर होतो आणि निश्चयाला बळकटी प्राप्त होते. परंतु हे मनन साधक बाधक युक्तीने करावे. साधक बाधक युक्तीने केले जातं ते मनन. मग निश्चय करण्यासाठी साधक युक्ती काय करायचं? मी ब्रह्म आहे, याच्यासाठी मी सच्चिदानंद आहे म्हणून मी ब्रह्म आहे, ही काय झाली? साधक युक्ती. हा. आपण कसे आहोत याचा विचार करा, हो. त्याला साधक युक्ती. आणि हे मी नाही, त्याने जड आहे, असं ते दुःख रूप आहे म्हणून मी ते कसं काय होईल, ही बाधक युक्ती. साधक जी बाधक. पाहिजेच नाही. साधक बाधक विचार. हम्म. वेगवेगळं करायचं. साधक म्हणजे आपल्याला जे घ्यायचं ते स्वीकारायचं, त्याच्यासाठी साधक. आणि जे स्वीकारायचं नाही ते त्यागायचं, त्याच्यासाठी बाधक. हम्म. त्यासाठी युक्तीची हा, त्यागण्यासाठी जी युक्ती आहे ती बाधक, आणि स्वीकारण्यासाठी स्वीकारण्याची जी युक्ती आहे ती साधक. असं साधक बाधक युक्तीनं मनन केले जाते. काय होतं? हो. साधक भाव. मनन केलं जाते. याला म्हणायचं मनन. आणि त्याच्या पुढे निधी ध्यासन. मग ते सतत तेलाची धार अखंड वृत्ती ब्रह्माकार राहणे, मी ब्रह्म याचं सारखं वृत्ती ठेवणे, त्याला काय म्हणायचं? निधी ध्यान. जसं तेलाची धार सोडली की अखंड जे राहते, हम्म. अखंड चित्तात ब्रह्माचं अनुसंधान राहणे, हम्म. तेलाच्या धारीसारखं. त्याला निधिध्यासन म्हणायचं. कळतं काही थोडं? हो. ही साधन आहे. हम्म. याच्यासाठी सजातीय प्रवाहाचा स्वीकार आणि विजातीय प्रवाहाचा तिरस्कार. हम्म. विजातीय म्हणजे आपल्याहून भिन्न. भिन्न जे असतं. हे जे देह मन इंद्रिय आपल्याहून भिन्न, हे विजातीय, आपल्या जातीचं नाही. नाही. याचा तिरस्कार, द्वेष, त्याज्य असा प्रवाह सारखं. आणि मी ब्रह्म आहे, सच्चिदानंद आहे, निर्गुण आहे, निर्विकार आहे, अविकारी आहे, असं अखंड चिंतन करणे. हम्म. अखंड चिंतन विठोबाचे करायचे ना, हो. म्हणजे असं करणे. सज्जा. याला अखंड चिंतन ज्याला म्हणतात. अखंड वृत्ती ब्रह्माकार ठेवणे, अखंड स्वरूपात रममान होणे, बळजबरी न होणे, साधना करणे, याला निधिध्यास म्हणतात. याला काय म्हणतात? निधिध्यास. निधिध्यास म्हणतात. आणि त्याच्या पुरुषांतरंग साधने त्वम पदार्थ शोधन. त्वम पद लक्ष जो ब्रह्म, ते ब्रह्म मी आहे असा निश्चय करणे. काय करणे? असा निश्चय होतोच, अडचणच नाही. तर ही अशी एकापेक्षा एक, एकाच्या आत एक, अशी ही फार परमात्म्यापर्यंतची ही साधना आहे. हो. म्हणून महाराज इथं सांगिततात की ही साधना अशी करावी लागतील तुला. म्हणून तू सगळं मन एकाग्र करून ऐक. मन निश्चल करी धारणा धरे, श्रवण मनन निधिध्यास करे.
तो साक्षात्कार तू पोते बाई, यमा संदेह रहे न कोई. तर तुला साक्षात्कार होईल, मग कसला संशय राहणार नाही. याच्यासाठी 2-3 दृष्टांत इथे दिले की किती एकाग्र चित्तानं ऐकायचे. इथे काही दृष्टांत दिले ते तुम्ही घरी वाचून घ्या. आता मी काही सांगत नाही, वेळ झालेला आहे. ह्याच्यातच भरपूर टाईम गेलेला आहे. आता उद्यापासून आपल्याला श्रवण करायचे, मनन करायचे, ध्यास करायचे. आता पंचीकरणाला आरंभ झालेला आहे. तुम्हाला काय जे सूचना द्यायच्या होत्या ते या चौपाईला दिलेलं आहे. आता साक्षात आपल्याला पंचीकरण आरंभ करायचे, तर ते आपण उद्यापासून त्याला आरंभ करू. कुंडली हरी हरी श्री